हाय, हॅलो, नमस्कार. उर्मिलाज ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर शुभ सकाळ. सकाळचं 5:30चं वातावरण किती छान आहे. बघा किती छान अशी शेती, हिरवी हिरवीगार, चौखडच असं छान वाटतंय. खूप छान निसर्गरम्य वातावरण वाटतंय. आणि पक्ष्यांचा चिवचिवाट पहा किती. तर आज सकाळी ना खूप लवकर अशी स्वयंपाकाला लागली. आता वाजले सकाळचे 6. तर 6 वाजता आहे ना मी स्वयंपाकाला लागली आज. आणि स्वयंपाक आहे ना हा गॅसवरतीच करते, कारण आमच्या तिथे ना आज कांद्याची लागण चालू होणार आहे. कांद्याची लागण म्हणजे खूप सारी घाई गडबड, आणि त्या घाई गडबडीमध्ये सकाळी खूप लवकर असं रोप उपटावं लागतं. त्यामुळे ना सकाळची स्वयंपाक आहे ना हा गॅसवरच करून घेते पटपट. तर दोडक्याची भाजी बनवते मी. तर दोडक्याची भाजी बनवण्यासाठी अगोदर दोडक्याची जे शीर राहतं ना ते काढून घेतलं आहे, दोडके चिरून घेतले बारीक. आणि त्यानंतर आहे ना पाण्यामध्ये धुवून लसूण, जिरे, हिंग, मोहरी याची फोडणी दिली. त्यानंतर दोडके टाकले, ते पण चांगले तेलामध्ये परतून घेतले. हळद टाकली थोडीशी. दोडके चांगले परतल्यानंतर आहे ना त्यामध्ये शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या मिक्सरमधून. तर बारीक पेस्ट करून घेतली. त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपल्याला कशी घट्ट पातळ पाहिजे तशी पाणी टाकलं आहे मी, तसा रस्सा वाढवला आहे. त्यानंतर आपण आता आवडीनुसार कोथिंबीर, मीठ टाकू आणि भाजी ना शिजू देऊ. आधी आपण तेलामध्ये वाफवलेली असते ना, त्यामुळे शिजायला काही एवढा वेळ नाही लागत. पण थोडीशी शिजून घेऊ तरी चांगली उकळी येते. त्यानंतर भाजी टेस्टी खूप छान लागते. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा. मी तुम्हाला थोडी घाईघाईतच रेसिपी शेअर केली आहे. तर आता आहे ना लगेच गॅसवर एका साईडला पोळ्या करून घेते, कारण आहे ना रोप उपटायला सकाळी 7 वाजताच जायचं आहे वावरामध्ये. तर त्यामुळे ना पटकन काम आवरून घेते. कांद्याची लागण म्हणल्यावर ना इतकी सारी घाई राहते, इतकी सारी वणवण राहते ना कामाची. पटपट घरातले काम अर्धवट करून आणि रोप उपटायला जावं लागतं. तर आता आहे ना माझ्या पोळ्या पण झाल्या आहे. मी आता मिस्टरांसाठी डबा घेते रानामध्ये. तर तो डबा भरते. डबा भरून मी लगेच रानात जाणार आहे. धुणं भांडे सगळे आवरले माझं. स्वयंपाक पण झाला आहे. आता आहे ना 7 वाजले. 7 वाजता मी रानात चालली आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते आम्ही कशा पद्धतीने रोप उपटतो ते. तर रोप उपटायचं म्हणलं ना तर कॅरेट ते वगैरे सर्व भरून ठेवावं लागतात. मग बाया आल्या का फक्त कांद्याचं रोप आहे ना ते घेऊन जायचं त्यांच्यापर्यंत. तर आता मी चालली आहे. 7 वाजले. तर चला तुम्ही पण माझ्या बरोबर ना 7 रानामध्ये. वाजले. 7 वाजता आम्ही चाललोय कांद्याचं रोप उपटण्यासाठी. तर आज आहे ना लवकरच चालली मळ्यामध्ये. कांद्याचं रोप उपटायचंय, बा येणार आहे कांदे लावण्यासाठी. तर आज आम्ही सर्वच आहे ना लवकर चाललोय कांद्याचं रोप उपटायला. तर चला मी तुम्हाला वावरात घेऊन जाते आम्ही कुठं कांद्याचं रोप उपटतोय ते. तर हे बघा इथं जे वाफे बांधलेले दिसत आहे ना, हां हे बघा इथं कांदे लावायचे आम्हाला. आणि रोप दाखवते मी तुम्हाला कुठं. तर रोप आहे ना तिकडे त्या घराजवळ रोप आहे. हे बघा इथं रोप आहे. इथून रोप इकडं आणायचं आहे. तर चला आता मी तुम्हाला घेऊन चालते तिथं रोप उपटायला. तर कसं कांद्याची लागण असते ना, खूप धावपळ असते. सकाळी सकाळी रोप उपटावं लागतं. बाया जास्त येणार आहे ना, त्यामुळं रोप उपटायचं झालं पाहिजे. तर आम्ही ना रोप उपटायला चाललोय आता. विराज आणि त्याचे पप्पा गेले पुढं, मी आता चालले पाठीमागून. तर चला तिथं गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. इथं देवाचं दर्शन घेते आधी. इथं आमचा देव आहे. आता दर्शन घेतल्यानंतर हे बघा ही इथं आमची जुनी विहीर आहे. जुनी म्हणजे जुन्या पद्धतीची असं. तर पाणी काही दिसत नाही त्यामध्ये, ते बांधलेली नाही, कडा नाही, असं आहे. पहिल्या जुन्या पद्धतीची विहीर आहे ही. तर चला आता आपण आहे ना रोप उपटायला जाऊ पटपट. आणि पटकन रोप उपटावं लागल. 9 वाजताच बाया येणार आहे वावरामध्ये. तर चला. कशाला लागत होत्या कोणी ट्रॅक्टरवर? हां हां त्यासाठी का? मला वाटलं तुम्ही रोप उपटला असेल. तुम्ही तर एवढंसंच उपटलं. हे काल उठते. रोप व्हायला लावलं बरं का बाईनं, म्हणजे देवाला. हा रुमाल तुम्हाला रुमाल लागत होता ना.
आणायचं. तर हे बाई, तर आम्ही रोप उपटायला आलोय. एवढं रोप आहे, एवढं उपटायचं आहे. विराजला सुट्टी आहे शाळेला, दांडी. तर चला आता आपण रोप उपटून घेऊ आधी. हे बघा, आम्ही एवढं रोप उपटलंय. वाहतोय म्हणा, ते आजी धुन वाद घाल राहिल्या. हे काय आल्या ना, तो तिकडं काय आजीचे कांदे लावून झाले, आपले राहिले ते निवांत झाल्या. हे काय आपली लगबग चालू आहे कांद्याचे. मुगाचे पैसे होत्या, पण मग वन लय होती, ते तोडायला लय कंबर दुखत. चला चला लवकर रोपवा. तूच ना, चल पटकन रोपवा. हा, कांदे लावायचं म्हणलं का लय वन राहते हो. उरकत नाही ते काम पटकन. पाहिलं ना, दाखवलं ना. जपून चालू कर बर का मोटर. कोणती चालू करणार आहे, जुनी ना? इथं का जोर लागा के हैया उचल हो. दिवसभर कॅरेट व्हायचे तुला. तर आता आहे ना 1 वाजला. 1 वाजता आहे ना आमच्या काकू आलेल्या आहे, म्हणजे माझी मोठी जाऊबाई आहे. मला रोप उपटू लागायला आल्या आहे जोडी त्या. तर ह्या बघा, आम्ही दोघी रोप उपटतोय. निम्म रोप उपटायचं झालं आहे, निम्म राहिलं आहे. तर त्या आल्या आहे मला मदतीसाठी रोप उपटू लागायला. तर आम्ही दोघी रोप उपटतोय. विराजन पाणी भरतोय कांद्याला पाठीमागं, आणि आहो रोप वाहत आहे. आणि दिदी पण आहे आम्हाला रोप उपटू लागायला. कारण आहे ना रोप उपटायला आहे ना जास्तच माणसं लागतात. रोप म्हणजे पुरलं पाहिजेत ना, जास्त बाया राहते त्यामुळं. तर त्यामुळे ना रोप जास्त लागतं आहे ना, म्हणून काकू आले आहे मला रोप उपटू लागायला. तर हे बघा, संध्याकाळची वेळ झाली आता. तर आता आहे ना 5 वाजले. काकू पण गेले घरी, आणि आम्ही एवढं रोप उपटून ठेवलं आहे. तर उद्याच्यासाठी काही रोप ठेवलं आहे उपटून, काही उपटायचं आहे बाकी आहे. तर आता आहे ना संध्याकाळचे आहे ना 6 वाजले. तर 6 वाजता आहे ना बाया सुट्टी घेत असतात. त्या परगाववरून आल्या ना, त्यामुळे त्यांना जायला वेळ होतो ना, त्या सुट्टी घेत असतात. तर आता इथं आम्ही औषध मारतो आहे रोपाला. तर ह्या रोपाला औषध मारलं आहे ना, त्याची मुळी लवकर फुटती आणि खराब होत नाही, कांदे पातळ पडती नाही. त्यामुळे ना हे औषध मारतं आहे मुळांना. त्यानंतर हे कॅरेट भरून ठेवायचे. कॅरेट भरून ठेवल्यानंतर ते झाकून ठेवायचे, मगच घरी जायचं. आता आहे ना विराज औषध मारतो आहे. औषध मारून झाल्यानंतर आहे ना मी कॅरेट भरून ठेवणार आहे. तर कॅरेट भरून ठेवायचे. त्यानंतर कारण रात्री पाऊस वगैरे जर आला तर झाकून ठेवावं लागतं रोप. तर कॅरेट भरून ठेवू, त्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. तर हे सर्व कॅरेट आहे ना आता भरून ठेवू. तर त्यानंतर आहे ना मग आम्ही घरी जाऊ. तर आता आहे ना विराज आहे ना सुरुवातीला औषध मारून घेतो आहे, कारण रोपाच्या मुळीवर औषध पडलं पाहिजेत. तर सर्व औषध मारून घेतो आता ते 2-3 वाफ्यांना. त्यानंतर मी कॅरेट भरून ठेवणार आहे. तर हे बघा इथं, तर कॅरेट भरून झाकून ठेवले रोपाचे. तो पण घरी गेलाय, त्याला पण गाईचं आवरावं लागतं ना, त्यामुळं घरी गेलाय तो. तर आता आम्ही पण चाललोय घरी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आमची धावपळ कशी वाटली दिवसभराची तुम्हाला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. धन्यवाद.